नमस्कार गाववाल्यांनो, कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असा। आता तुम्ही माझ्या हातात बघतास यो फणसुलो थंबनेल आणि टायटलवरून तुमका समजलाच असत। हेका नीरफणस म्हणतात आणि कोकणी भाषेत फणसुलो म्हणतात। तर आज आपण या फणसुल्याची भजी आणि भाजी करतलो। तर आता आपण जाऊया आपल्या किचनमध्ये आणि आईकडून ह्याची माहिती जाणून घेऊया आणि ह्याचं काय गुणधर्म असतं, हेका फणसुलं किती म्हणतात तर आपण बघूया चला। तर आता आपण आपल्या किचनमध्ये इलो आणि ज्या आईच्या हातात तुम्ही बघू शकतास फणसुलो। तर या फणसुल्याची माहिती आपल्या आई देतली या। आई जरा फणसुल्याबद्दल माहिती सांग। फणसुलो म्हणजे यो गावठी फणस, गावठी म्हणजे भाजी येतो नीरफणस। कोण नीरफणस म्हणता, कोण फणसुलो म्हणता। नीरफणस आणि आपल्या कोकणी भाषेत फणसुलो फणसुलो आणि अजून एक काय नाव आहे का? इलायती फणस। इलायती फणस। एका फणसच किती म्हणतात? त्याका फणसासारखे काटे असतात, बारीक असतात, पण टोचनत नाही, प्लेन पण टोचनत नाही। फक्त फणसासारखे दिसतं ते। म्हणजे हे जे बारीक बारीक दिसतात फणसासारे बारीक काटे, पण टोचणारे नाही, टोचणारे नाही, म्हणून त्याला फणस म्हणतात, नीरफणस। नीरफणस। मग आता आपण ह्याची भाजी बनवतो आणि अर्ध्याची भाजी अर्ध आम्ही सगळी झाडं लावलं, फक्त नीरफणसाचा झाड लावता आमचा रवला। मग आता ह्यो आपण विकत आणलो ना? विकत आणलो रविवारच्या बाजारा दिवशी। कितीच होतो? 40 रुपये। 40 रुपयाचं एवढूच हो? हा, हेच फणस लय महागत, मालवणात 100-150 असे असतात। ह्यो या तिंजरकर काकीने स्वानांसाठी दिलो भजी करू। मग आता ह्याची भजी करूया आणि अर्धो दिल्याने मोठं होतो। हां, मग अर्धो त्यांनी केल्याने अर्धो उरलो तो दिल्याने। मग आता आपण ह्याची भजी करूया आणि भजी करणार, ह्याची भाजी करूया। मग आता भाजी करूसाठी जसा फणसाचा जो वरचा टर्फल असता काय म्हणतात, फणसाच्या का काय म्हणतात, चारखंड, तसा आता ह्या पण वरती चारखंड असा राजा, पण त्या काढायचा कसा? ह्या काढायचा कसा? आता ह्यानी पण काढू शकतो। ह्यानी येता काय बघू, ह्यानी येता का माहित नाही, ह्यानी आम्ही कधी काढलो नाही, आम्ही आडाळ्यानंच काढतो। ह्यानी जर काढू गेला, आता तू काढतस तसं तर ती वेळ लागतो पण पातळ साला येतली, आणि जर तू आडाळ्यान काढू गेलं तर जाड येतली, म्हणजे त्याच्यातला अर्धा निघून जातला, पण एका वेळ लागतलो बघ आडाळ्यावर। पुढचा टॉक काय म्हणतात ते का? नाही, नारळाच्या चाफ्या म्हणतात, नारळा सारात ना त्या चाफ्या, नारळाचा असता पुढचा त्याला चाफ्या म्हणतात। बघा असं निरफणसाचा फणसुल्याचा वरचा साल काढून घ्यायचा आणि ते कापा करून पाण्यात टाकूची लागतात, हो नाही तर काळी पडतली, काळी पडते बटाटे सारे। तर आता आपण ह्यो पटकन त्याची वरची जी सालत काढून कट करून घेऊया। हे बघा कापल्यावर असं दिसतं आतमधून, म्हणजे फणस म्हणतात तसंच फणसागाव या आतमध्ये असंच असतं, फक्त फणसात गरे असतात आणि ही आपली बटाट्याची जशी कापा होतात, पाटाण फणसा तसाच असतं, पाटाण म्हणतात एका फणसाचा, त्या फणसात पाटाण असतात तसाच एका। लगेच काळा पडला म्हणजे पाण्यात टाकू गई पटकन कापून झाल्यावर। तर आता हे बघा आपण कापा करून घेतलं आणि त्याचे बारीक फोडी करून, म्हणजे भाजी एक होई तेवढे कापायचे ना, तासून घेतलंय हे बघा तासून घेऊन आता त्याचे बारीक फोडी पाण्यात टाकून ठेवायचे, शिजा होय पटकन तर बारीक करायची। नीरफणस म्हणजे औषधी नाही हे बघा एक कापून ठेवलं आणि त्याचा वरतीचा पाटाण असता मग अशी दाखवलं, त्या जर काढल्याच्या नंतर बघा लगेच कसं काळं पडलं, त्याच्यामुळे जेवढे होय आपला फोडी तेवढे फोडी करून लगेच पाण्यात टाकून ठेवायचे, जसे आपण बटाटे कापून पाण्यात टाकतो तसे, नाही तर ते काळे पडतात। तर आता हे बघा आपलं फणसुलो कापून झालेलो आता आई या फणसुल्याच्या भाजीक आपल्या काय काय लागतं, काय काय घेतलंस? कांदे घेतले, 2 कांदे, खोबरा घेतलंय, खोबरा कातून घेतलं ना, ओल्या नारळाचा खोबरा कातून घेतलंय, कढीपत्तो, हळद, राई,
मीठ, जिरा, जिरा एवढा साहित्य आपल्या भाजीक लागतं. हं. आता कांदो बारीक करतो ना, आणि तेल फोडणी. फोडणीक तेल. आता कांदो बारीक करून हा, आपण चूल पेटवाय ना आधी. चूल पेटवू. हे बघा आमची चूल. तोपर्यंत मी चूल पेटवून घेत आहे, तुझं कांदा होई सर. चला तर आता आपली चूल पेटली आहे. आई आता तेल टाकूया ना. हो, तेल टाकू. थोडे वेळ सुकवाने पाणी आहे त्याच्यात. तर आता आपण तेल टाकून घेऊया. आपली चूल बघा किती मस्त तापली आहे. कांदा भाजा पाहिजे ना. आता तेल तापला. आता आपण काय टाकूया आई? कांदो ना, जिराई, राई, जिरा, कढीपत्ता आणि मग कांदो. जिराई, राई, जिरा, कढीपत्ता आणि आता कांदो. कढीपत्त्याचा झाड किती उंच गेला आणि त्या बाजू किती जवळ होय नाही हाय भरपूर आहे. कारण आम्ही कसं ह्यो जवळ पडता त्याच्यामुळे ह्यो काढतो. हय काढूक जाणव नाही. हो बघा. आणि आमच्या आईन पडवली लावले ती बघा किती धरली आहेत. हय 1 2 3 4. थांब आई मी त्या बाजूक जात आहे. हे बघा हय 1 वरती कशी लगडली आहे बघा. वेलीन भिंतीक पकडल्या ना. पण आता जशी जशी ती वाढतली त्याचं वजन जास्त झालं की ती परत खालीच येतली. हय का ही हय का ही तिसरी, ही मोठी आहे. ही काढूक झाली नाही. ही चौथी बारकी आणि ती 1 5वी आणि खया खया. हां हे बघ ह्याच्या पाठी आहे का. ही 6वी आणि ही 1 ही ना. हां ही बघा 1. म्हणजे किती आहे टोटल? 1 2 3 4 5 6 7 आहेत हय. आणि बारकी खाया असं नाही असं नाही. हे बघा हय पेरू धरले आहेत. पेरू दिसतात. हे बघा हय 1 आणि त्याच्यावर 1 आलो. थांब. चला आता आपण रेसिपी बघूक जाऊया. काय टाकलं? कांदो ना. आता हळद. हळद टाकायची. हळद झाली काय फणसुलं टाकायचं. फणसुलं टाकूया. हळद झाली. आता फणसुलो आणि मीठ कधी नंतर 2 वेळा धुवून घेतलं. 2 वेळा धुवून घेतलं. दुसरा पाणी. वाफिलो. पाणी काय केलं? माडात घातलं. माडात आयता पाणी गावतं रोज. आता काय टाकतं? मीठ ना. चवीपुरता मीठ. आमचा मीठ सेंधा नमक हा. आम्ही सफेद मीठ नाही वापरणार. सफेद फक्त माशाक लाव. सफेद फक्त माशात लाव. आणि खोबरा. आता ढवळून आपण वाफेला ठेवूया ना थोडा वेळ. थोड्या वेळात आपली तयार होतली चुलीवरची
निरफणसाची म्हणजे फणसुल्याची भाजी. जरा लागा नाही म्हणून पाणी. खाली लागू नये म्हणून व्हायच पाणी ना. बस. ही वाफेवरच करायची असते ना. तर आता आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटात परत येऊया. आई झाली आपली निरफणसाची भाजी तयार. बटाट्यासारखीच दिसता. सेम बटाटा आम्ही हॉस्पिटलात खाल्लं होती. आमका वाटलं बटाट्याची भाजी. विचारलं होतं सांगतो फणसुल्याची भाजी ती. मग अशीच आज्ञाक आणि स्वराजला देऊ गई बटाटा समजून. हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये कॅन्टीनमध्ये. तर आता आमची ही निरफणसाची फणसुल्याची आणि विलायती फणस काय म्हणतात ती भाजी तयार असा. ही व्हिडिओ तुमका कशी वाटली आमका कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय जय शिवराय.